आज जो काही हा पदार्थ बनला ना, इतका भारी झाला होता. तुम्ही ओळखू शकता का हा पदार्थ कोणता आहे? या पदार्थाची रेसिपी लवकरच आपल्या व्हेज ऑथेंटिक चॅनलला येईल. तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला माहिती नसेल, तर व्हेज ऑथेंटिक आपलं रेसिपी चॅनल आहे. ते पण तुम्ही नक्की चेक करा. आज भरपूर कामं होती, त्यामुळे सकाळी लवकर स्विमिंग आटपून देवदर्शन आटपून घेतलं. आज माझ्या चपातीच्या मावशी येणार नव्हत्या, त्यामुळे समोर मला काम दिसत होतं. कधी एकदा घरात जाऊन कामाला लागते असं झालं होतं. आपण कितीही काहीही काम करत असलो ना, तरीही एक होम मेकरची जबाबदारी आपण कधीच विसरत नाही. घरी आल्यानंतर साईचं विरजण लावलं. आमच्याकडे रोज सकाळी मँगो शेक असतो, कारण की अंशुल आणि तनिषला मँगो शेक आवडतो. आणि आता तर आंब्याचा सीझन पण संपत आलाय. मँगोच्या सीझनमध्ये सकाळी उठल्याबरोबर सगळी कामं आपण जशी आवरतो सकाळची, त्यामध्येच मँगो शेक बनवणं हे माझं रोजचं काम. याप्रमाणे मँगोच्या सीझनमध्ये तुमचं काय काम असतं? आमरस करणं तर आहेच, पण आंब्याचे आणखी कोणते पदार्थ तुम्ही बनवता मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. इकडे मँगो शेक करून फ्रीजला ठेवलं आणि मग नाचणीच्या आंबीलसाठी नाचणीचं पीठ दह्यामध्ये भिजत घातलं. मी साधारण एक अर्धा तास हे भिजवून ठेवते आणि मग आंबील बनवते. यामुळं आंबील खूप छान लागतं. आंबीलची आपली जी रेसिपी आहे व्हेज ऑथेंटिकची ती इतकी हिट झाली की मी परवा ज्वारीच्या आंबीलची रेसिपी पण पोस्ट केली होती. तुम्ही पाहिली आहे की नाही? पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या किंवा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लिंक पोस्ट करते. आपण होम मेकर्स किती गोष्टी एका वेळेला करत असतो. एकीकडे दूध तापवायला ठेवलेलं असतं, एकीकडे आंबील करायचं असतं, भाजीची तयारी करत असतो. तोपर्यंत बाहेर कोणी भाजीवाली आली तर भाजी घ्यायला जातो. तोपर्यंत मुलांनी काही मागितलं तर ते करून देतो. तोपर्यंत नवऱ्यानी चहा मागितला की ते करून देतो. आणि कोणी जर काही विचारलं की तुम्ही काय करता, तर काही नाही हो, मी घरी असते असं उत्तर देतो. सांगायचा भावार्थ इतकाच की जे कोणी घरातून ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात, त्यांनी मला काहीही काम नाही, मी फक्त घर सांभाळते असं म्हणायची गरज नाही. हां, तर मी सुरुवातीला जी डिश दाखवली ना, ती ह्या कच्च्या केळीपासून मी बनवली होती. परवा मी माझ्या काकूकडे गेले होते आणि त्यांनी ह्या कच्च्या केळीचे काप बनवले होते आणि एवढे भारी लागत होते. त्यांना आज लगेचच रेसिपी विचारून ती रेसिपी करायला घेतली. इकडे तोपर्यंत आंबील तयार झालं. कच्ची केळी मी सोलून घेतलेत आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेत. त्यानंतर आपल्याला ह्याचे गोल काप करायचे आहेत. आणि ही जी सालं आहेत, ही आपली कंपोस्टला जाणार आहेत. कुठलीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही. आणि याची जी रेसिपी आहे ती अर्थातच व्हेज ऑथेंटिक चॅनलला येणार आहे. एकीकडं आंबील गार करायला ठेवलं आणि दुसरीकडं केळी कट करायला घेतली. तोपर्यंत भांड्याच्या मावशीचा सुद्धा कॉल आला की मी येणार नाही आहे. म्हटलं झालं. यासारखी धक्कादायक बातमी एखाद्या गृहिणीसाठी कुठलीही नसणार आहे. म्हटलं चला, हे पण करूया. झाडाचे वाळलेले नारळ खूप शिल्लक होते आणि त्यापासून मी परवाच खोबरेल तेल पण बनवून आणलं. आणि इकडे आता भांडी घासायला घेतली, पाण्याची भांडी स्वच्छ करून ठेवली. माझा अवतार बघू नका, कारण की सकाळी खूप गडबडीत होते. इकडे आंबील पण तयार झालं आणि इकडे केळीचे काप पण रेडी झाले. खूप भारी झाले होते. आणि हो, खरडा सुद्धा बनवला, कारण अंशुल मला बरेच दिवस सांगत होता खरडा बनवायला आणि वेळच मिळत नव्हता. माझ्याकडे थोडा वरचेवर खरडा मी बनवत असते. खरड्याची रेसिपी पण व्हेज ऑथेंटिक चॅनलला आहे. त्याशिवाय संध्याकाळी मस्तपैकी गरम गरम मसाले भात आणि मठ्ठा बनवला. जेव्हा जेव्हा माझ्याकडे बाई नसते ना, तर हा माझ्याकडे खास मेन्यू असतो. तुमचा स्पेशल मेनू अशा वेळेला काय असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज खताचे ऑर्डर्स सगळे कंप्लीट केले. बरेच दिवस झालं ऑर्डर्स पेंडिंग होते. तुम्ही सगळ्यांनी इतक्या सगळ्या ऑर्डर्स दिल्यात आणि तुम्हाला हे खत आवडलं, त्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर यासारख्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.